यस मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅच सुरू करूयात. मैदानाच्या दिशेने जाऊयात. महत्वाचा मॅच रंगतोय दोन संघादरम्यान. एका बाजूला तेजस 11, दुसऱ्या बाजूला डीसीसी नवापूर. पहिला बॉल बागपूरला गेले. पहिल्या बॉलला पण पाहिलं तर हलक्यानं मात्र ढकलून दिलं. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जात आहेत. चिराग आणि केतन नावाची जोडी सध्या मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर आपण मैदानावरती पाहत आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेले सर देखील जॉईन होत आहेत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मॅचला रंगत येणार आहे कारण आता काउंटडाऊन चालू झाले. काउंटडाऊन चालू झाले. 4 3 2 1 हे काउंटडाऊन चालू झाले. आता काय झाले, आता मिस्टेक नाही होणार, चूक नाही होणार याची काळजी प्रत्येक जण घेणार. धावा झाल्या धावफलकावरती 2. प्रत्येक मॅच महत्वाचं आहे. पाठी गेला, कट केला, 4 हिट 4 चौकार. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानाना. पहा बॅकवूडला गेले. फटका सुंदर खेळला. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, थोडा गॅप होता आणि त्या गॅप मध्ये एक्झिक्यूट करत असताना हा चौकार मैदानावरती खेळला. चिरागनं दे दनादन तो बॅटिंग करणं नेहमी पसंत करतोय डीसीसी नवापूरच्या माध्यमातून. सोडून दिलाय बॉल. पंचमात्र व्हायला व्हाईट बॉलचा सिग्नल. प्रतिक्रिया कळवत आहेत. धाबाधाव फलकावरती 7 धावा. तुकाराम सर सुरुवात चांगली झालेली आहे नवापूर संघाची. चांगली आणि खास करून SPL जिंकल्यानंतर, सायबा प्रीमियर लीग जिंकल्यानंतर तो आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय डीसीसीचा, तो दिसून येतोय. कॉन्फिडन्स वाढलाय. खेळला गेला होता. जोपर्यंत फील्ड करतील धाव घेण्याची कुठली शक्यता नाही. याच्या अगोदर आपण एक्झिबिशन मॅच पाहिला होता. म्हणजे आज टीव्हीवरती WPL चालू आहे, वुमेन्स प्रीमियर लीग, त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट त्या मॅच मध्ये होती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. डॉट बॉल. नक्कीच पुढचा बॉल पुण्यात हलक्यातून चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 8 विदाउट लॉस. आतापर्यंत 5 चेंडू मैदानावरती फेकून झालेत. आई भवानी मार्बलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग यापेक्षा सुंदर आयोजन असूच शकत नाही. इतकं चांगलं आयोजन केलंय. ओहो, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे विकेट आलाय. केतनला माघारी परतावा लागलाय आणि डीसीसी नवापूर संघाला लागलाय हा पहिला धक्का. 8 धाब्यांवरती पहिला गडी गारद. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग, बिग बॅश प्रीमियर लीग 2025 आपण पाहतात. बरंचसं स्वरूप बदललेलं होतं. आपण जर पहिले संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना गेल्या कित्येक घटकांना सांभाळून घेण्याचा, सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. खास करून आपली जी परंपरा आहे, रूढी आहेत, परंपरा आहेत, आपल्या समाजातील काही का सण जे साजरे होतात, याही गोष्टीला या स्पर्धेच्या माध्यमातून सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला विनायक भोईरचा, या सरणाऱ्या गावातला आपल्याच आगरी समाजातील एक असा खेळाडू आज मुंबई क्रिकेटमध्ये आपलं नाव करतोय. पण त्याच्या मागे पाठीमागे फार मोठी मेहनत आहे. त्याची फार मोठी मेहनत त्यानं आपल्या कारकिर्दीत केले. म्हणून आज त्या टप्प्यावरती विनायक भोईर याला आपण खेळताना पाहतोय. सामना सुरू आहे. धाबा धावफलकावरती 8, 2 गडी बाद 8, 1 गडी बाद. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल हलक्यातनं चेंडूला मात्र आता फक्त ढकलून दिलं. एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळतात 9 धावा. आणि तुकाराम सर, या स्पर्धेचं जर विश्लेषण केलं तर इतकं चांगलं आयोजन आणि त्यानंतर महिलांचा प्रतिसाद, गावकऱ्यांचा प्रतिसाद, मारंबलपाड्याच्या संपूर्ण गावानं केलेलं योगदान हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. नक्की. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, म्हणजे गाव करेल ते राव काय करेल. गावाने एकत्र येऊन ते काम केलेलं आहे आणि ही एकजूट आहे, ही एकी आहे, ही एकी आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जे आपल्याला दिसून आले, तसं म्हणतात ना, म्हणजे हे क्रिकेट तर फक्त बहाना आहे. क्रिकेट तो बहाना आहे, असल में सबको साथ लाना है. सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न आहे, म्हणून हा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या 11 धावा. पुढचा बॉल पुन्हा मात्र हलक्यातनं चेंडूला फक्त ढकलून दिलं. एक सिंगल मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतं. धाबा धावफलकावरती 12 धावा, 12 लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 चेंडू देखील संपलायत. 9 बॉल मध्ये आतापर्यंत डीसीसी नवापूर संघानं 12 धावा बनवलेल्या आहेत. आता 12 धावा केल्यात. रन किती करायचे आहेत? 24, 26, 28 की 36? आत येणारा चंद्रू जास्त डिफेन्सिव्ह माइंड मध्ये गेले. तुम्ही बचावात्मक खेळा. आपला ब्रेन सुद्धा तसा आहे. जर मेंदू जास्त चालला नाही ना, तर काय माहिती का, खाली दिमाग शैतान का घर होत आहे. नकारात्मक गोष्टी तुमच्या ब्रेन मध्ये येणारच आहेत आणि क्रिकेट ही त्याला अपवाद नाहीये. थोडासा पॉझिटिव्ह खेळण्याचा प्रयत्न करा. पुढचा बॉल
पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जातात आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. डीसीसी नवापूर संघानं या मॅच मध्ये आतापर्यंत एक मोठा फटका खेळलाय, एक चौकार त्यांनी खेळलं होतं तिसऱ्या बॉलवरती, त्यानंतर थोडं शांत आहेत. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केले गेलेत. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेले 14 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया, दून ऐकूया डीजे मयूर भोईर यांची आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच, आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जरा छोटे प्रेक्षक बघा, नन्हे मुन्ने राई सुद्धा भरपूर आले आता आणि हेही चांगलं आहे. कुठेतरी मोबाईल मधनं बाहेर येण्याचा प्रयत्न त्या छोट्या जे आहेत ना काहीशे आपले बच्चे त्यांना सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे आई भावाने मारामार पाडायचा प्रयत्न आहे. जो खेळाडूंना एक संधी दिलेली आहे आणि जो मोबाईलचं युग आहे त्याच्यातनं बाहेर आणण्याचा प्रयत्न या छोटे बच्चे कंपनीने देखील केला. 2 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 14. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. हलक्या हाताने या चेंडूला खेळला गेला होता. जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. समोर तेजस आहे, तेजस सारखा संघ आहे, तेजस 11चा संघ आहे. किती आव्हान ठेवतील. 14च्या डबल 28 30 धावा करायला हव्या. 2 गोष्टीवरती चर्चा आधी रंगली होती. ज्यावेळी मृदुलशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी सातत्याने म्हटलं की नवापूर आणि तेजस 11 मध्ये ज्यावेळी मॅचेस पार पडल्यात त्यावेळी थोडं चित्र वेगळं होतं. तेजस 11चा संघ हॅवी होता, पण नवापूरला प्रयत्न करायचे आहेत. नवापूर संघाला देखील प्रयत्न करायचे आहेत. जसं नेहमी म्हटलं गेलं, प्रयत्नांती परमेश्वर. जर तुम्ही काही केलं नाही तर तुम्हाला तिथे तुमची इच्छाशक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाहीत. मैदानावरती जर चांगलं काही करायचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण जिंकण्यासाठी प्रयत्न चांगले करायचे आहेत. दर्जेदार स्ट्रोक होता चेंडू मात्र आपण पाहिलं तर तितकं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर तुमची फिल्डिंगची भूमिका खूप महत्वाची असते आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावा धावफलकावरती नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, फिल्डिंग मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. प्रत्येक मॅच मध्ये फिल्डिंग कळीचा मुद्दा आहे. फिल्डिंग महत्वाची आहे. खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. वेगाने गेले होते फील्ड, जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चौकार जरी आला त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्सेशन आलं होतं, शिथिलता आली होती. खडबडून जागा व्हायला लागणार, कारण समोर तेजस सारखा संघ आहे. त्याच्यासमोर आव्हान उभं करायचं तर तुम्हाला कमीत कमी त्या 25 आणि 30च्या मध्ये धावफलक उभारायचं आहे. यस राईट. धावफलकावरती धावा सध्याच्या घडलं 16 धावा लगावल्यात. गोलंदाज रेडी आहेत. मयूर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. समोर बॅट्समॅन आहेत मिस्टर चिराग. बॅकफुटला गेले, फटका छान खेळलाय, परंतु तितक्या दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलला अडवलाय, फिल्डिंग केलंय. 1 धाव मात्र फक्त पाहायला मिळेल. विमल होते त्या ठिकाणी, एक दर्जेदार खेळाडू आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची सातत्यानं चर्चा राहिलेली आहे आणि आज मात्र विमलनं छान डान्सही केला होता. आता फिल्डिंग तितकी त्यानं छान केलंय. नक्की सुंदर आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. जसं डान्सचा उल्लेख केलाय त्याप्रमाणे फिल्डिंग ही तितकीच चांगली. उच्च दर्जाचं क्रिकेट. हलक्या हाताने 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चाललाय बघा. तुम्हाला टार्गेट बनवायचं आहे, एक लक्ष्य साधायचं आहे. तुम्हाला जर टार्गेट बनवायचं तर कोणाला तरी टार्गेट करावं लागणार, कोणाला तरी लक्ष्य करावं लागणार. दुर्लक्ष केलं तर इतकी मेहनत ती वाया जाणार. आणि सध्याच्या घडीला वसविरा अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ग्लॅमर आलेत. या संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटला मात्र चर्चेला उधाण आलेत. आपल्या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त खेळलं जाणारं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटही आता आहे. पुण्यात आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. डिक्लेरेशन मध्ये बॉल मार्ग सजलायत. 3 ओव्हरचा खेळ संपलायत. बरोबर 18 बॉल मध्ये 19 धावा नवापूर संघ मैदानावरती बनवू शकलाय. डिझेलला थांबवतोय कारण की एक चर्चा इंटरेस्टिंग असणार आहेत. तुकाराम सर, 3 षटकांमध्ये 19 धावा, जसं आपण उल्लेख केला की 25, 27, 30 प्रयत्न मैदानावरती तितक्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न होणार आहेत. आणि आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेची क्रेज पाहिली, प्रेक्षकांची उपस्थिती पाहिलीत तर मी म्हणेन एक परिपूर्ण स्पर्धा म्हणून या संपूर्ण स्पर्धेकडे मारंबलपाडाच्या गावामध्ये पाहिलं जात आहे. नक्की, म्हणून मी उल्लेख केला की छोटे बच्चे कमी देखील आलेत. काही आपल्या नन्हे परेने डान्स सुरू केला या स्पर्धेच्या निमित्तानं केलाय. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे, तिथेही चर्चा केली जाणार आहे. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि धावा किती पाहिजे? 6च्या उलट केलं तर 9, कमीत कमी 9 धावा पाहिजे. आव्हान उभं करायचं. आता तेजस काय करणार? विदिन 25च्या आत रोखण्याचा प्रयत्न तेजसही करणार. मॅचला मजा येणार. शेवटच्या काहीच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. सायकेलला फलंदाज रेडी होतील. चिराग आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज तोही आहे. शेवटच्या षटकात त्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. करण आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कडक हे बघा, हे खेळायचं आहे. अटॅकिंग खेळायचं आहे, आक्रमण करायचं आहे. चौकार. नाचून नाचून पाणी पाडतील.
वाढगोबा पोळी भाजी काही खातील रे थँक्यू वाढगोबा थँक्यू कडक स्ट्रोक केलाय आणि त्याने रिप्ले पाहिलाय कशा पद्धतीने खेळलाय चौकार. डिमांड होती स्ट्रोकची आणि तो स्ट्रोक सध्या मैदानावरती खेळला. 23 धावा धावफलकावरती पुण्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक सिंगल मात्र आता या ठिकाणी कंप्लीट होईल धावा धावफलकावरती. 24 जसा उल्लेख केला की डीसीसी नवापूरचा संघ प्रयत्न करतोय 28-30 धावेपर्यंत पोहोचण्याचा, पण दुसऱ्या बाजूला संघ तेजस 11 विचार करतोय 28-30 नाही 28-30च्या थोडं खाली ठेवण्याचा प्रयत्न त्यांचाही होणार आहे. विधेन रनबॉल आता सध्याच्या घडीला रनबॉल स्कोर आलेला आहे. आता इथून जे येतील ते ऍड होणार आहेत पुढेही जाणार आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला फलंदाज आहे बघा. ऍड होणार प्लस 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 प्लस. आता कॅल्क्युलेटरच्या राईट साईडला प्लस असतं, बाजूला एक मायनस असतो आणि कधी कधी काय असतं काही कॅल्क्युलेटरवरती प्लस आणि मायनस एकाच बटनावरती असतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 25 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. 3 चेंडू दखल जुनी मैदानावरती शेष आहेत. गोलंदाज करण गवली पुन्हा रेडी आहेत. समोर आपण पाहिलं तर चिराग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. परफेक्ट मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र कनेक्ट होताना नाही पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल मैदानावरती कंप्लीट होईल. धावा धावफलकावरती 26 धावा. शेवटचे 2 बॉल तुकाराम सर निर्णायक असणार आहेत आणि त्यासाठी क्षेत्राची रचना ऑफ साईडला 4 ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक झालाय. पाठीमागे गेला थोडस धागा बनवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचताय 27 धावा. शेवटचा बॉल करण गवली. समोर आपण पाहिलं तर मिस्टर चिराग. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे असणार आहेत. बॅकफुटला गेले, पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केलाय आणि पहिला डाव मात्र मैदानावरती समाप्त अखेर धावफलकावरती धावा लगावल्यात. डीसीसी नवापूर संघाने रन केल्यात मैदानावरती 28 धावा आणि 29 धावेचं लक्ष्याचं आव्हान ठेवण्यात आलंय. ते तेजस 11 या संघासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहेत. यापूर्वी डान्स पाहिलेत, आता स्क्रीनवरती तुम्हाला काहीतरी एक नवीन गोष्ट पाहायला मिळणार आहेत. आपल्या संस्कृतीला आपला वारसा जपणारा एक व्हिडिओ आहे, तो सध्या तुम्हाला त्या स्क्रीनवरती, त्यामुळे प्रेक्षकांचा पुन्हा एकदा नजरा घेऊन जातो त्या स्क्रीनवरती पहा. टाळ्या थांबू नका, टाळ्या वाजवायच्यात. नको मुंबई नको पुणे आव नको नको मना गोवा किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा नको मुंबई नको पुणे आव नको नको मना गोवा किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. क्या बात है, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत होत्या त्या डान्स साठी. मालिक पाच मारणार आहे. आपल्या खलीदभाई आणि गंभीर यांनाही वाटतं की आता आम्ही पण नाचावं की काय. बिलकुल वो सोच दोघांच्या मनामध्ये नहीं, वो सोच रहे मेरा नंबर कब आएगा. प्रत्येकाला वाटतं, पण याच्यासाठी आता प्रवीण पाटील बालीसाठी आता जोरदार डायलॉग होऊ द्यात. मनीष गरज आणि प्रवीण पाटील बाली आपल्या परिसरातील एवन जोडी आहे, म्हणजे नाश्त्यासाठी कुठेही त्यांना बोलवलं तर येऊ शकतात अशी जोडी आहे. नाही, बऱ्याच जणांना डान्स इंडिया डान्सवाल्यांना पण टेन्शन आलं यांचा डान्स बघून. सुपर हिट शो आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात आणि आपली संस्कृती जपण्याचं काम केलंय. आगरी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपलं सर्व काही आता आगरी लुक पाहिलेलं आहेत. कदापि तुकाराम सर आपल्याला बंद नाहीत म्हणून, नाहीतर आगरीमध्ये समालोचन करण्याची संधी कदापि आपणही आगरी भाषेमध्ये आहोत, त्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला असत्या. पण सर्व काही गोष्टी सर्व समालोचक देखील आपल्या आगरी आहेत. नक्की
जसा उल्लेखही झाला. चला मॅचच्या दिशेनं जाऊया. 29 धावांचा आव्हान आहे. नाही नाही एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समन नितेश पाटील आणि पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज रेडी होतोय. पहिला चेंडू 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी 4-3-2 वरती कहाणी येऊन ठेवले. 29चा पाठलाग आहे. 29 करायचे आहेत. तेजस वेगाने जाण्याचा प्रयत्न करणार. तर टीम DCC नावामध्ये डी आहे. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न ते देखील करणार. जीवदानी मौल्यानी ओम साईच्या या दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. त्यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय, त्यामुळे आपल्याला पोहोचायचंय. ओम साईच्या टीमचे कॅप्टनला यायचंय. पुढचा बॉल मैदानावरती रेडी. स्ट्रायकरवरती नितेश आहेत. नितेशच्या बॅटमध्ये फटका सुंदर खेळलाय, निघून गेलाय सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. थँक्यू. रिप्ले बघा काय घडला होता. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला होता. थोडीशी नजर हटली, चेंडूवरची नजर थोडीशी हटली आणि जसं म्हणता नजर हटी दुर्घटना नाही घटी, गेंद गई. नजर हटी और ये बाउंड्री घटी असं म्हणूया. हा चौकार आलाय. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची आहे. या क्षणाला थोडंसं प्रेशर आहे, दडपण तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे या प्रेशरचा हँडल करायचं आहे, दडपणाला थोडंसं हँडल करायचं आहे. हा मॅच तसा प्रेक्षकांच्या देखील प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे त्यांचाही दबाव आहे, प्रेशर आहे. पण इथपर्यंत तुमचा प्रवास झालाय, त्याही आठवायचं आहे की आपण काय प्रकारे या पद्धतीनं प्रवास केलाय. चांगले क्षण आठवायचे आहे आणि स्वतःला सांगायचं आहे ऑल इज वेल. इथे सर्व काही सुरळीत होईल. नक्कीच. आणि तिथे तुकाराम सर तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता. या इनिंग मध्ये दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय, हेही विशेष आहे. पुढचा बॉल कडक पुन्हा फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. मागे तो क्षेत्ररक्षक होता, आताही तो क्षेत्ररक्षक आहेत, पण आता त्यांना बॉलला अडवलाय, स्टॉप केलाय. हे खूप महत्वाचं आहे तुकाराम. नक्कीच. जसा अल्ताफ राजावाला गाणं आहे ना, वो साल दुसरा तर हे साल दुसरा आहे, तसा तो पहिला चेंडू वेगळा होता, हा चेंडू वेगळा आहे. यावेळेला फिल्डिंग झालंय. प्रत्येक वेळेला बदलणार. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. ओहो, 9च्या बॅटमधनं दणदणीत चौकार. थँक्यू. तिथे पहा एन्जॉयमेंट सुरू आहे. आदरणीय बालचंद्र भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण मंचावरती स्थान पण व्हायचं आहे. आई भवानी मारमलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. धावफलकावरती धावा लगावल्या, 10 धावा. फ्लाइंग स्टार्ट. डॉट मैदानावरती आला. थोडंसं पुढे टाकलेला बॉल, त्याच्यावरती ड्राईव्ह करायचं होतं पण नाही ड्राईव्ह करू शकले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तेजस 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 10 धावा. करायचं होतं रन 29. 18 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 19 धावेची गरज राहिली आहे. एक संगीत घेऊया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. पुढचा मॅच तोही महत्वाचा आहे, पुढचा सामना महत्वाचा आहे. सध्याच्या घडीला आपण बरं पाहिलं तर दोन्ही फलंदाज कंपॅरिझन बघा, त्या बाजूला 8 होते, या बाजूला 10 धावा आहेत. इथे 2चा फरक आहे. 2 संघ मैदानावरती आहेत, पण 2चा फरक 4चा होऊ शकतो आणि 2चा फरक मागे बॅकला येऊ शकतो. हे षटक जर चांगलं आलं 3 ते 4 धावांचं, कदाचित तो फरक थोडासा खाली येऊ शकतो. या षटकामध्ये अजून 8 धावा जर आल्या तर कदाचित टीम तेजस पुढे जाऊ शकेल. येस राईट. एक षटकाचा खेळ संपला, 10 धावा धावफलकावरती लगावल्यात. कुणाला आल्यात दुसरं षटक फेकण्यासाठी. समोर नितेश. पहिला बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षण अडवलंय बॉलला. या प्रकारे फिल्डिंग करावी लागेल, तुम्हाला सेव्ह करायचं आहे. एक धाव तुकाराम सर या श्रेणी वाचवायचे आहेत आणि तो वाचवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. प्रत्येक चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक रेडी आहेत. मॅच थोडासा टाईट त्याच्यामध्ये आलाय. हा वाईट बॉल वाईड आलाय. वाईडनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल फेकण्यासाठी ते तयार आहेत. कुणाल पुढचा बॉल घेऊन
बॅकफुटला गेले पुण्यात हलक्यात चेंडूला मात्र ढकलून दिलं. सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 धावा. 16 बॉलचा खेळ मैदानावरती 17 धावेची गरज आहे. अगदी कट टू कट मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 16-17 आहे तर खतरा देखील आहे. डेंजर आहे थोडासा धोका आहे, खतरा धोका आहे. त्याच वेळेला चर्चा चालली आहे मैदानावरती. दोन्ही खेळाडू मैदानावरती खेळतात पण थोडासा वेळ त्याने घेतलाय. टाइम थोडासा घेतलाय. आता टाइम कशासाठी घेतलाय, कोणासाठी घेतलाय तेही महत्वाचं आहे. पण टाइम गेलाय, वेळ गेलाय. वेळ बदलते, वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते. बघा वेळ घेतला तुम्ही, वेळ तुम्ही घेतला, चांगला वेळ निघून गेला. वेळ सर्वांची बदलते पण वेळेला पण थोडासा वेळ पाहिजे ना. समय जो हर समय को बदल देता है बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ बदललाय, खेळ बदललाय. बघूया खेळण्याचा रंग बदलतोय का. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 12 धावा. 1.3 चेंडू फेकून झालेत. 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल गोलंदाज मैदानावरती कुणाल पुण्यात रेडी आहेत. फटका दर्जेदार खेळलाय, निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक स्ट्रोक. बिग बॅश प्रीमियर लीग मारमल पडायच्या माध्यमातून आलेला हा दर्जेदार चौकार. थँक्यू नयनचा नयन रम्य फटका. नयन म्हणजे डोळ्याचा पारणं फिरणारा असा फटका होता. बॅकफुटला गेला, ताकद झोकली, पंच केला, बॅकफुट पंच. हा चौकार पाहिलाय. समीकरण बघूया. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. उलटी गिनती आता काउंट डाऊन उलट चाललंय या क्षणाला. आता बघा माहिती आहे काउंट डाऊन उलट चाललंय. मी म्हटलं होतं या षटकामध्ये जर कमीत कमी 8 धावा आल्या तर उलटी गिनती सुरू होईल आणि ती सुरू झाली. 13-12चं समीकरण आहे. त्याच वेळी आपण पाहिलं तर रणभूमी टर्फचे ऑनर आदरणीय सागर काप साहेबांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रणभूमी टर्फचे ऑनर आहेत आदरणीय सागर काप साहेब. त्यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, सिंगल मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. समीकरण पहा, अचानकपणे बदललेला मॅचही तुम्ही मैदानावरती पहा. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत बरोबर 11 धावा. 12-11 मॅच आहेत. एक संगीत घेऊया आणि त्यानंतर येऊयात या षटकाकडे, या मॅच कडे. थोडासा डिझेल ऐकूया आणि येऊया 12-11. थँक्यू. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चर्चा तिथे मैदानावरती झाल्या. डीसीसी पण एक कूल माइंड तेजसही चाललंय. तेजाची टीम आपण पाहिलं तर कूल माइंडेड. एक मिरायकल स्पेड हाताळावा लागणार आहे. थोडासा मिरायकल स्पेड हाताळावा लागणार आहे. जर हे षटक आलं 2 ते 3 धावांचं, 1 ते 2 विकेटचं तर डीसीसी नवापूर कमबॅक करेल. अन्यथा मॅच तेजस ज्या वेगाने चाललाय तो मॅच ते घेऊन जातील. यस डेफिनेटली. 12 चेंडूचा खेळ 11 धावेची गरज. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट आलाय. सेलिब्रेशन गीत येणार आहे. मोठा विकेट. नितेश पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू. 11 बघा 1 और 1 11. प्रत्येक जण सांगतोय हा फटका बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. स्क्वेअर ऑफ द ड्राईव्ह केला गेला होता. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते करण आलाय ज्याच्या नावामध्ये रन आहे. पण त्याच्या नावामध्ये रन आहे पण विजयाचं कारणही बनायचं आहे. विजयाचं कारण बनायचं आहे. 11-11चा मॅच. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. सॉफ्ट हँडनं खेळलं गेलं होतं. 11-11 होते. आता कहाणी 10 मॅचचा थरार पहा. आई भवानी मारमपाडा बिग बॅश प्रीमियर लीग मॅचचा थरार पहा. स्कोर 10-10. 10 का दम दाखवायचा तर प्रत्येक टीमला मैदानावरती 10-10चा मॅच मैदानावरती आलेला आहे. आणि बॉल टू बॉल इक्वेशन सिच्युएशन या कंडिशन मध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही गोष्टी स्ट्रगल आहेत. पहिला बॉल आपण पाहिलं तर आता मात्र तिथे ड्राईव्ह केला गेलाय. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केलंय. 9 चेंडूचा खेळ 9 धावेची गरज. करण आणि दुसऱ्या बाजूला नयन, समोर जतीन आहे. तिघांवरती बरोबर कॅमेराचा झोत होता. इव्हेंटचा झोत लागलाय. टेन्शन आहे. वाढतंय टेन्शन. हलक्या हाताने चेंडूला खेळला गेला होता. टेन्शन वाढलंय. कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ. मैदानावरती आले 8-8चं समीकरण आहे. बघूया कोणाची लागणार वाट, कोण शोधणार विजयाची वाट. कारण 8चा आकडा असा आहे की 2 वेळा फिरतो, 1 वेळा क्रॉस होतो. गिरकी घेणार का हा मॅच. 8-8 वाला मॅच सध्या मैदानावरती रंगलेला आहे. पुढचा बॉल पुण्यात रेडी आहेत.
ओ डॉट 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 डिमांड डॉट COT डॉट मैदानावरती आलाय. जे समीकरण आपण पाहिलं तर बॉलच्या थोडं खालचं होतं, आता समीकरण मैदानावरती असं झालंय तुमच्याकडे बॉल कमी आहेत, रन वाढलेले आहेत आणि तुकाराम सर असा मॅच होणारच होता, मोमेंट असा येणार होता. मैदानावरती मोमेंट आलाय. 7 मध्ये 8 डावेची गरज आहे. 7-8 वाला मॅच. 7-8 आणि जसं तुम्ही डॉट बॉलचा उल्लेख केला, एक डॉट बॉल ना इव्हेंट की तरह होगी. इव्हेंट सारखा असणार आहे. 7-8चा मॅच आहे. आपण मृदुल मेहरांनी म्हटलं होतं या दोन संघामधला मॅच नेहमीच रफ अँड टफ होतो. रेमीज रफ अँड टफ होतो. हृदयाची धडकन वाढवणारा, हार्टबीट वाढवणारा, धडधड वाढवणारा रोमहर्षक मॅच मैदानावरती चाललाय. पहिला तर तुम्हाला मिळालं, नंतर तुम्ही गमावलं. दोन्ही बाजूला चाललाय. 7-7 1-7 खेळायचं आहे मैदानावरती. कहाणी 7-7. 7-7 वाला मॅच मैदानावरती रंगलेला आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मात्र हलक्यानं ड्राईव्ह केलाय. जिथे एक वाईट टाकला तिथून थोडा दबाव आला मैदानावरती. आता मॅच 6-6 वरती आलाय. पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. जीवदानी माऊली आणि ओम साईच्या या दोन संघादरम्यान पुढील मॅचचा टॉस आहे. तो टॉस आता काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन जर पाहिलं ना तर 6-6 वाला मॅच आहे. तुकाराम सर, गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतोय. क्षमता, एबिलिटी त्यांच्याकडे आहेत, पण दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला आता थोडा बुद्धिमत्तेचा वापर करायचा आहे, माइंडचा वापर करायचा आहे. बिल्कुल. थोड़ा सा दिमाग के बत्ती को आपको जलाना है. दिमाग के बत्ती को जलाना तो क्या लेना है, आपको मेंटोस लेना है. मेंटोस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है. नयन आलाय स्ट्रायकर एंडला. नयनचे चांगली इनिंग आपण पाहिले. 12 धावांची खेळी नयन आतापर्यंत साकारली आहेत आणि शेवटच्या षटकात करण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. स्वप्न पाहिलंय टीमनं ट्रॉफीला जिंकण्याचं. स्वप्न पाहिलंय ट्रॉफीला मिरवण्याचं स्वप्न पाहिलंय. 1 धाव या चेंडूवरती बोडा. त्याच्यामुळे आई भवानी बिग बॅश प्रीमियर लीग 2025 कोण पुढे जाणार, कोण मागे पडणार. 5-5 वाला मॅच आहे. सध्या 1000 पेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग मॅच आनंद घेत आहेत. DBN लाईव्हला देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा केलाय. 4-4 वाला मॅच आहे. प्रतिसाद इथे मैदानावरती चांगला आहे. DBN लाईव्हला सध्या 1000च्या पेक्षाही जास्त प्रेक्षक वर्ग युट्यूबला मॅच आनंद घेत आहेत. 4-4. फार पूर्वी फेविकलची ऍड होती. ज्यावेळेला तो मासे पकडायला जायचा ना, मासे 4 यायचे, त्यावेळेला तो ओरडायचा 4-4. आता ही कहाणी 4-4 वाली आहे. 4-4 वाली कहाणी आहे. एका बाजूला DCC नवापूर, दुसऱ्या बाजूला तेजस वेगाने जाणार की DCC डॉमिनेट करणार की तेजस वेगाने जाणार. 4-4चा मॅच. हलक्या हाताना सेन्सेबल खेळले. दिमाग के बत्ती को जलाय रखाय नयन. पण जसा मॅच क्लोज झालाय ना, ती शर्यत आठवते 100 मीटरची. धावताना एकदा जरी मागे बघितलं ना, मागे पडणार. आता 3-3ची लढाई अशी आहे. धावायचंय, सुसाट जायचंय. मागे बघितलं, एक क्षण गेला तर मात्र शर्यत हरणार. यस, ध्येयाची पूर्ती तुम्हाला करायची असेल, मनामध्ये काही ध्येय ठेवलं ते पूर्ण करायचं असेल तर मागे नाही पाहायचं, पुढे राहूनच तुम्हाला सर्व काही करायचं आहे. 3 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. एक चांगला बॉल मैदानावरती टाकायचा आहे टीम. सध्या आपण पाहिलं तर नवापूर टीमला, DCC ला तर एक जसं सध्या मैदानावरती बॅटिंग सुरू आहे तीच बॅटिंग तेजस 11 संघाला मैदानावरती चालू ठेवायची आहे. प्रयत्न तोच सुरू आहे. 3 बॉलचा खेळ, मैदानावरती 3 धावेची गरज. स्वप्नील वर्सेस करणनं मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा मात्र फटका खेळला. एक सिंगल कंप्लीट केलाय. तुकाराम सर, मॅच शेवटच्या 2 बॉलवरती आलाय. जसा उल्लेख केला होता की सुरुवातीला 6 मधून 4 मधून 2 आणि 2 मधून तुम्हाला 1 नंबरला जायचंय. 2 मधून 1 नंबरला जायचंय. पण चर्चा चालली मैदानावरती. समीकरण आले 2-2. चर्चा चालली मैदानावरती. बाबा जिंकणार कोण त्याची चर्चा मैदानावरती चाललंय. आता फिल्डिंग तर लगान मधला शेवटचा सीन माहिती आहे ना, जेंटलमॅन क्लोजिंग. आता ही क्लोजिंग फिल्डिंग आहे. 2-2चा मॅच आहे. क्लोज आल्यात एकदम जवळ आले. क्लोजअपची स्माइल पण आले काही काना. आपण पाहिलं तर क्लोजअपची स्माइल देखील काही कांच्या चेहऱ्यावरती आले, तर काही कांच्या चेहऱ्यावरती, कपाळावरती आठे आल्यात. टेन्शन आहे, पण टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाला टेन्शन आहे. बेझिझक मुस्कुराइए, जो भी गम है जिंदगी में, टेंशन किसको कम है. अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है. जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. बघूया, कभी खुशी कभी गम. खिलाडी लगा रहे अपना दमखम. खेळाडू लागवतात आपला दमखम. 2-2 चर्चा चालले मैदानावरती. जिंकणार कोण हा महत्वाचा चेंडू आहे. 2-2चा मॅच मैदानावरती चाललाय. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय.
टॅप केलाय आता कहाणी 1-1 खेळला होगा नेक 1-1. हार्टबीट वाढवणारा मॅच सध्या मैदानावरती आहे. एक बॉल मध्ये एका धावेची गरज. स्कोर इज इक्वल. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. डीसीसी नवापूरनं केलं होतं 28-29 लक्षाचा पाठला करत होतं तेजस इलेव्हन संघाला. आणि शेवटचा बॉलच सांगणारा या मॅचचं सर्व भवितव्य, शेवटचा बॉलच सांगणारा या मॅचचा सर्व निर्णय. आणि या शेवटच्या बॉलवरती आता दिल की धडकन. आता एकेकाचा ECG काढला तो पण 72च्या जागी 82 दाखवेल. एवढी आता हार्टबीट वाढले. 72 वरनं 82 जाईल. वरती खाली मॅच वर खाली चाललाय. ECG तर वाढणार आहेत पण ती लाईन जर कदापि प्रत्येकाला माहित आहे की थोडंसं जर क्रॉस झाली तर मग भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. सरळ झाली तर काही गोष्टी होऊ शकतात. पण मॅच रंगलेला आहे. आई भवानी मारमारपाडा बिग बॅश प्रीमियर लीग आवडत असेल तर टाळ्यांचा गजर या दोन्ही संघासाठी करूयात. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती एका धावेची गरज. कोण जिंकणार आता माहीत पडणार आहेत. डीसीसी नवापूर की तेजस इलेव्हन. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. फटका खेळलाय आणि मैदानावरती काय घडलंय. गडी बॉल, विकेट. डीजे इतिहास घडत नाही, तो मैदानावरती निर्माण होतो आणि तोच इतिहास घडलाय. पराभूत झालाय तेजस इलेव्हनचा संघ आणि जिंकलाय डीसीसी नवापूरचा संघ. थँक्यू. थोडं बाहेर मैदानाच्या आतमध्ये नको, विकेट वरती नको. परंतु जसा मॅच प्रेक्षकांना हवा होता तसाच मॅच झालाय. तुकाराम सर, मॅच रंगला होता, फटका खेळला होता, पण हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज मैदानाच्या बाहेर आले होते. जबरदस्त एक गाणं येणार आहे सेलिब्रेशन साठी. सेलिब्रेशन केलं एक गाणं येणार आहे. जय जय श्रीराम धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आज डीसीसी नवापूर संघाचं स्वप्न हे साकार झालंय मी म्हणेन. तेजस इलेव्हन संघ बऱ्याच वेळा आला, बऱ्याच वेळा लढला, बऱ्याच वेळा मला वाटतं 3 वेळा सुपर 6 मध्ये, सुपर 8 मध्ये, सुपर 12 मध्ये 3 वेळा आला. आणि त्यानंतर आज डीसीसी नवापूर संघ एक स्वप्न उराशी घेऊन आलं होतं. त्या स्वप्न पूर्ण होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला बघा रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं शेवटच्या बॉलवरती. काही काने मिस केला क्षण. हा क्षण काही काने डोळे बंद केले होते पण डोळे उघडा. बघा काय हिट विकेट झाला होता या चेंडूला. आणि मृदुल तुम्ही सांगितले काही सामन्यामध्ये तेजस जिंकला होता पण आज 3 सामने पराभूत झाल्यानंतर डीसीसी जिंकलाय. सो सोनार की एक लोहार की. त्याकरता हा विजय त्यांच्यासाठी महत्वाचा ठरलाय. डीसीसी नवापूर. आपण सुपर 6 मधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघ एकमेकांच्या विरोध आहेत. एकीकडे जीवदानी मौली फुलपाडाचा संघ आहे तर दुसरीकडे ओम साईच्या. सातत्याने ज्या खेळाडूचा उल्लेख केला जातो आणि एक प्राऊड ऑफ वसई तालुका अर्णाल्याची शानमान जान ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मुंबई रणजीपटू विनायकदादा भोईर यांच्या शुभ हस्ते ह्या मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. नक्कीच आपण विनायकदादांना थोड्याच वेळाने भेटा. आपण टॉस करतो अगोदर. कॉंग्रॅच्युलेशन डीसीसी नवापूर. आपण थोडंसं साईडला यायचं आहे. विनंती असेल प्रेक्षकांना आपण थोडंसं साईडला या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे एबी स्पोर्ट्स आहे तर दुसरीकडे